खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळते। दरम्यान शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही अशी माहिती पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणार असं काही नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर नवीन पक्ष आणि चिन्ह या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं प्रशांत जगताप यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा बातम्या समोर आलेल्या होत्या। त्यावर प्रशांत जगताप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्याच्यामध्ये काही सत्यता नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता चिन्ह मिळावं लवकरात लवकर, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। कुणावर जायचा प्रश्न येत नाही, की तो चर्चा सुद्धा झाली नाही। बैठकीत काय चर्चा झाली? बैठकीत लवकरात लवकर कसा सिम्बॉल मिळेल आणि कशा पद्धतीने आम्ही आमचा संपूर्ण प्रचार चालू करायचा लोकसभेचा, त्या निमित्ताने चर्चा झाली। हा जे कोणी दावा करतंय, जे काय बातम्या फिरतायत त्या बातम्या साफ चुकीच्या आहेत। आम्ही आमचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन, म्हणजे या ठिकाणी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावावर घड्याळ मिळावं ही आमची कोर्टाला मागणी आहे। पण ते नाही मिळाल्यास नवीन नाव नवीन चिन्हावर आम्ही निवडणुका लढू हा निर्धार पक्का झालेला आहे। ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब हे दुसऱ्या पक्षात मर्ज होते म्हटल्यानंतर त्यांच्या बरोबरची जी सैन्य आहे ते इकडे तिकडे पळून जाईल किंवा या ठिकाणी थोडं नका डिस्टर्ब होईल ही त्यामागची भावना आहे। पण या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी आमची बैठक घेतली, मला आपल्याशी संवाद साधायला सांगितलेला आहे। या ठिकाणी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांचा पक्ष मर्ज होणार नाही। आम्ही आमचं जुनं चिन्ह जुनं नका नाव मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। पण ते जरी नाही मिळालं तरी येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन या ठिकाणी जनतेपर्यंत जाऊ। पवार साहेबांनी त्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भातली धोरणं ठरवले। पवार साहेब त्याप्रमाणे काम करतायत आणि स्वतंत्र पक्षाचा चेहरा हा शरद पवार असणार आहे, त्यामध्ये बदल। अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांना जनतेना मी आव्हान करतो, अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, कुठल्याही प्रकारचा विषय नाही। त्यामुळे या चर्चेवर कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये आणि पवार साहेबांच्या बाबतीमधून जे नेतृत्वाने निर्णय होतील त्याप्रमाणे इम्प्लिमेंट। या बातम्या का पेरण्यात आल्या याविषयी मला कल्पना नाही देता येणार, पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टींची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा, त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागल्या। काँग्रेसच्या बाबतीतली जी माहिती सोशल मीडिया आणि विविध मीडियाच्या चॅनलवर जी येत आहे ती चॅनलवर आल्यानंतरच आम्हाला कळाली। त्या बाबतीतली कुठलीही चर्चा आमच्या या बैठकीमध्ये झालेली नाही, त्यामुळे त्याच्यात काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी मी सांगेल। मंगलदास बांडलांवर पक्षामध्ये कशाची जबाबदारी आहे ते तुम्हीच एकदा क्लिअर करावं। मलाही विचारावं लागेल माननीय जयंत पाटलांना। बातम्या बघून ते बोललो असे बोल। कुठल्या बातम्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता दोन आहे ना? शरद पवार अच्छा, मला काही यातली माहिती नाही। बातम्या करता कोण म्हणता येईल? आता तुम्ही कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला काय झालं? मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।